या गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बसा. थँक्यू. कुठून आलात बरं आपण? सर माझं गाव लातूर जिल्ह्यातील गंगापूर हे आहे. सध्या मी पुण्यात स्थायिक आहे, तर मी आता पुण्यात. ओके. कुठे राहता बरं तुम्ही पुण्यात? सर पुण्यात मी ॲड्रेस सदाशिव पेठ आहे का हलव्याच्या पाठीमध्ये. ओके. मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तर तो मराठवाडा सेंट्रिक आहे. काय कारण आहे बरं याचं? सर याचं प्रमुख कारण असं आहे मराठवाडा मागणी मागून की एक पहिलं तर आहे की शेती आधारित जास्त लोकसंख्या असलेला मराठा समाज आहे मराठवाड्यात आणि तिथे असणारी दुरावस्था झालेली शेतीची आणि यानंतर त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी येणारी ही हाय कॉस्ट. तर या दोन प्रमुख मागण्यांसाठी त्यांना आरक्षण हा एक मीन्स वाटतो की ज्यामुळे आरक्षणाची मागणी होते असते. कुणबी हा शब्द ऐकला असेल तुम्ही? हो सर. काय अर्थ आहे बरं कुणबीचा? सर कुणबी म्हणजे मला असं वाटतं की मला नक्की सांगता नाही येणार पण मी प्रयत्न करू शकतो. प्रयत्न करा बरं. थँक्यू सर. सर कुणबी म्हणजे हा एक असा समाज होता जेव्हा शिवकालीन किंवा एक शेती आधारित आणि एक मजूर कामदार म्हणून शेतीवरती असणाऱ्या समाजाला कुणबी असं म्हटलं जायचं. तुम्हाला प्रशासनामध्ये काय यायचं आहे बरं? सर प्रशासन मला करिअर पॉईंट ऑफ व्ह्यू मी हा एक खूप चांगला ऑप्शन वाटतो. यासोबतच सर माझ्या ज्या स्किल्स आहेत आणि क्षमता आहे हे पाहता मला प्रशासन मला एक करिअरसाठी आणि मग अधिकारी म्हणून येण्यासाठी मला चांगला एक पर्याय वाटतो म्हणून मी प्रशासनाची निवड केली. तुम्ही 2017 मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेलं आहे तुमचं, बरोबर? आता 2023 आहे, नियर अबाउट 6 वर्ष झाली बघा. काय काय ॲक्टिव्हिटीज केल्या बरं ह्या 6 वर्षामध्ये? सर मला सांगायला आवडेल की नुकतीच 2021 साली झालेल्या रेंज फॉरेस्ट ऑफिसर या पदी माझी निवड झालेली आहे. ओके. आणि तत्पूर्वी सर मी MPSCच्या सर्व एक्झाम्स केल्या होत्या आणि UPSC प्रिपरेशन सुद्धा केलेलं आहे सोबतच. तुम्ही RFO म्हणून तुमची निवड झालेली आहे. हो सर. जॉईन झालात का तुम्ही? सर अजून जॉईन नाही झालेली परंतु पोस्टिंग जॉईनिंगची ऑर्डर आलेली आहे सर. मग आता RFO हे पद पण खूप चांगलं आहे, मग तुम्हाला आता राज्यसेवेतून का पद पाहिजे बरं? सर नक्कीच RFO हे पद खूप चांगलं आहे आणि जबाबदारीचं सुद्धा आहे. परंतु मला जर संधी मिळत असेल तर एक जे उपजिल्हाधिकारी किंवा पोलीस उपाधीक्षक म्हणून मला काम करायला नक्कीच आवडेल. काय प्रेफरन्सेस आहेत तुमचे? सर माझा पहिला प्रेफरन्स हा उपजिल्हाधिकारी आहे, दुसरा पोलीस उपाधीक्षक आहे, तिसरा हा तहसीलदार आहे, चौथा मुख्याधिकारी गट. शेवटचा कुठला लास्ट? सर माझा शेवटचा हा स्कूल सर्टिफाईड इन्स्पेक्शन आणि हाच आहे सर. बरं. आता RFO युनिफॉर्म सर्व्हिस आहे, तुम्ही इकडं DYSP पहिल्या क्रमांकावर काय नाही घेतलं बरं? सर DYSP हे पद सुद्धा तेवढंच जबाबदारीचं आणि निश्चितच खूप चांगलं पद आहे. परंतु मला सर उपजिल्हाधिकारी पद महसूल प्रशासनातील एक प्रमुख पद आहे तर त्या पदावरती काम करायला आवडेल. परंतु अर्थातच मला DYSP भेटत असेल तर ते सुद्धा पद मी खूप प्रामाणिकपणे करेन. महाराष्ट्रामध्ये जवळपास 9 वेगवेगळ्या वस्तूंसाठीच्या GI टॅग आता डिक्लेअर झालेत बघा. हो सर. त्याच्यामध्ये लातूरचे काही संदर्भ आहेत का, सांगू शकता तुम्ही? हो सर. लातूर मध्ये निलंगा तालुक्यातील एक चिंच आहे सर, पानचिंचोली येथील चिंच आहे. त्यासोबतच तूर डाळ सुद्धा तेथील निलंगा तालुक्यातील मला गावात डाळीला दिलंय का तिच्या रेसिपीला दिलेलं आहे बरं? सर तूर डाळीला दिला आहे सर माझ्या माहितीनुसार. बरं. तुम्हाला कास्ती नावाचं गाव माहिती आहे का लातूरमध्ये? सॉरी सर मी औसामध्ये आहे. तिथली कोथिंबीर कधी ऐकली तुम्ही की? सॉरी सर यापूर्वी कधी ऐकलं नाही परंतु त्याला सुद्धा सर GI टॅग भेटलेला आहे सर. ओके. मला सांगा उपजिल्हाधिकारी पदाचे कार्य काय असतात बरं? सर उपजिल्हाधिकारी पद हे महसूल प्रशासनातील पद आहे तर सोबतच कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे सुद्धा त्याचं प्रमुख कार्य आहे. या व्यतिरिक्त सर ते जिल्हा दंडाधिकारी म्हणून सुद्धा काम करत असतात. तर त्या अंतर्गत सर चॅप्टर केसेस ह्या चालवल्या जातात सर. काय असतं बरं चॅप्टर केस? सर चॅप्टर केसेस ज्या आहेत तर CRPC क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 अंतर्गत प्रिव्हेन्शन ऑफ क्राईम आणि जर एखाद्या भागात प्रिव्हेंट करण्यासाठी काही कलम दिलेली आहेत सर. त्या अंतर्गत जर कुठल्या केस चालत असतील तर त्यांना आपण चॅप्टर केसेस म्हणतो. गंजगोलाई माहित असेल तुम्हाला लातूरमध्ये? हो सर.
सांगा बरं गंजगोलाईबद्दल काही माहिती. मॅम गंजगोलाई जे आहे ते लातूरची एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेलं बेस्ट वन ऑफ द बेस्ट आर्किटेक्चर म्हणून म्हटलं जातं. तर फयाजुद्दीन हे त्याचे आर्किटेक्चर होते आणि त्या अंतर्गत तिथे सध्या सर अंबाबाई या देवीचं मंदिर आहे. तर ती गोलाकार रचना असलेलं, तर सोबतच त्या रस्त्याला कुणी निर्माण केलाय त्याचा आणि कधी केलेला आहे बरं? आय एम सॉरी सर, एक्झॅक्टली वर्ष माहीत नाहीये, परंतु सर हे 17व्या शतकातील आहे असं म्हटलं जातं सर. तुमच्या घड्याळाचा ब्रँड कुठला आहे बरं? सर टायटन ब्रँड आहे. ओके. मूळ कंपनी कुठली वरती? टायटनच आहे की दुसऱ्या कुठल्या कंपनीचा आहे प्रोडक्ट आहे बरं? सर माझ्या माहितीनुसार मूळ कंपनी टायटन कंपनीचाच. ओके. कुठली कंपनी आहे बरं? स्वदेशी आहे की बाहेरची आहे? सर ही स्वदेशी कंपनी आहे. ओके. कधी स्थापना झाली बरं टायटनची? का टायटन चूज केलं तुम्ही? सर आतापर्यंत पाहता टायटन जो वॉचेस आहेत किंवा त्याचे प्रॉडक्ट्स आहेत, तर त्याचा लुक असेल, डिसेंट लुक असेल किंवा त्याचं वर्किंग असेल आणि एकंदरीत सर एक प्रोफेशनल लुक देणारं प्रोडक्ट वॉच म्हणून सर टायटनची मी निवड केली होती आता घालण्यासाठी. त्याचं वर्ष मला सर सांगता नाही येणार एस्टॅब्लिशमेंट. अजून कोणत्या कंपनीज आहेत घड्याळांच्या? कोणत्या ब्रँड्स आहेत? मॅम फास्ट ट्रॅक आहे, त्यानंतर सोनाटा म्हणून पण आहे, खूप जुनी कंपनी आहे ही. आता सर मॅम जुनी म्हणजे किती जुनी, कधीपासूनची आहे? सॉरी मॅम, वर्ष नाही सांगता येणार, परंतु मी लहानपणी पाहत होती घड्याळ, पण आता पाहायला मिळत नाहीत असे सोनाटा वॉचेस. तुमच्या कुटुंबात कोण कोण आहे? मॅम माझ्या घरी माझी आई आणि आजी असते. बरं. तुम्ही आता सांगितलं की तुम्ही सदाशिव पेठेमधून आलेले आहात. येस मॅम. कोणाच्या नावावरून पडलंय हे नाव? मॅम जे पेशवे होते सदाशिवराव यांच्या नावावरून हे नाव पडलं. त्यांच्याविषयी काय माहिती आहे तुम्हाला? मॅम एक्झॅक्टली सांगता नाही येणार आहे मला सदाशिव पेशवे. कधी बसवली गेली बरं सदाशिव पेठ? काय माहिती आहे का त्याविषयी तुम्हाला? आय एम सॉरी मॅम, पण मी नक्कीच पाहिजे. बरं. तुमचं सिलेक्शन झालेलं आहे RFO म्हणून. येस मॅम. तुम्ही सांगितलं की तुमची ट्रेनिंगची ऑर्डर पण आलेली आहे. मग तुम्ही ते ट्रेनिंग जॉईन करणार का इकडनं आलेली पोस्ट जॉईन करणार? मॅम ट्रेनिंगची जी ऑर्डर आहे आणि आम्हाला रिपोर्टिंग जे आहे ते 27 डिसेंबरला करायचं आहे. त्यामुळे ते पुढच्या आठवड्यात असतं, मंथ एंडिंगला असल्यामुळे सर मॅम ते मी जॉईन करणार आहे. कारण माझी मुलाखत ही 21 तारखेला असून त्याचे रिझल्ट्स आणि त्यानंतरचं जॉईनिंग याची कल्पना नसल्यामुळे मी हे जॉईनिंग नक्कीच करणार. ओके. म्हणजे येत्या 4 ते 5 महिन्यांमध्ये तुमचं राज्यसेवेतल्या पोस्ट जॉईनिंग येऊ शकतं. मीनवाईल तुम्ही ट्रेनिंग कंटिन्यू करणार आहात. नंतर मग तुम्ही RFOs कंटिन्यू करणार का यातून आलेली पोस्ट जॉईन करणार? मॅम जर या परीक्षेमधून मला जर गटची किंवा चांगली पोस्ट भेटत असेल तर मी नक्कीच ती पोस्ट जॉईन करण्याचा विचार करेन. गटची किंवा चांगली? येस. चांगली म्हणजे नेमकी काय व्याख्या आहे बरं तुमची चांगली पोस्टची? सर चांगली पोस्ट मला असं वाटतं की ज्या पदावरती राहून मला जास्तीत जास्त एक माझ्या अधिकार वर्गाचा जास्तीत जास्त लोकांना फायदा होत असेल तर ते पद हे मला चांगलं पद असं वाटतं. तुम्ही गट ब चे प्रेफरन्सेस दिलेत का? येस मॅम, दिलेले आहे. आणि मग तुमचं जर गट ब चे सिलेक्शन झालं तर मग काय चूज करणार? RFO का गट ब ची पोस्ट? मॅम गट ब मध्ये सुद्धा कुठलं पद मिळणार आहे याची मला अजून अंदाज नाही येत आहे, परंतु मी नक्कीच ते विचार. पण ज्या अर्थी तुम्ही ते प्रेफरन्सेस दिलेत त्या अर्थी तुम्ही ते घेणारच आहात ना. मला ते हवंच आहे. तुम्हाला नको असलं असतं तर तुम्ही प्रेफरन्स दिलाच नसतं त्या पदाविषयीचा. मॅम जेव्हा मी प्रेफरन्स दिली होती त्यामागचा मानस असा होता की RFO हे पद खूप चांगलं आहे आणि याच्या जबाबदाऱ्या असतील किंवा एक त्याचं कार्य असेल ते पाहता आणि जर मला गटची किंवा गट ब ची सुद्धा राज्यसेवेतून कुठली पद मिळत असेल तर मी त्याचं अनालिसिस करूनच मी ते चूज करेन. आणि जर तुम्ही राज्यसेवेतलं पद निवडलं तर मग तुमचा RFO ट्रेनिंगवर झालेला खर्च सगळा वाया जाणार शासनाचा. त्याच्या काय होईल? मॅम शासनाचा खर्च हा वाया जाईल असं मला वाटत नाही, कारण त्या दरम्यान सुद्धा मी खूप चांगल्या गोष्टी शिकेन आणि एक अधिकारी म्हणूनच मला त्या गोष्टी खूप मदत करतील. मग जरी मी इकडचं जरी पद राज्यसेवेतून भेटणारं जरी निवडलं तरी त्याचा फायदा मला एक अधिकारी म्हणून होण्यास होईल असा मला खात्री आहे. बरं. वेस्टर्न घाट विषयी तुम्ही काय सांगू शकता? मॅम वेस्टर्न घाट जो आहे तो गुजरातपासून तमिळनाडूपर्यंत या राज्यामध्ये पसरलेला आहे. तर तो अरबी समुद्र आणि एक किनारपट्टीच्या दरम्यान असलेली डोंगर रांग आहे. तर महाराष्ट्रात आपण त्याला सह्याद्री म्हणून या लोकल नावाने ओळखलं जातं आणि त्यामुळेच मॅम जो टोरेन्शियल रेन आहे तर त्या कोस्टल एरियावरती वेस्टर्न घाटमुळे हा एक पडत असतो. वेस्टर्न घाट विषयी जे रिसेंटली कमिटीज वेगवेगळ्या नेमण्यात आलेल्या होत्या त्यातल्या कुठल्या माहिती आहेत तुम्हाला?
मॅम त्याबद्दल गाडगीळ कमिटी म्हणून एक होती आणि चितळे कमिटी म्हणून सुद्धा एक. गाडगीळ कमिटीचे काय रेकमेंडेशन्स होते? मॅम गाडगीळ कमिटी यांनी वेस्टर्न घाटबद्दल सांगितलं होतं की जो क्रिटिकल झोन आहे, एन्व्हायरमेंटली क्रिटिकल झोन म्हणून आहे, तर त्या दरम्यान तिथे मायनिंग किंवा एक एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन होणाऱ्यासाठी कम्प्लीट बॅन असं त्यांनी सांगितलं होतं तिथे. आणि त्यावरतीच उपाययोजना करण्यासाठी सुद्धा रेकमेंडेशन दिलेले आहेत, परंतु ते अजून एक्सेप्ट नाही केले गेलेले आणि कार्यरत सुद्धा झालेले नाही. गाडगीळ कमिटी जी होती ते कोणते गाडगीळ होते? फर्स्ट नेम काय त्यांचं? मॅम माधव गाडगीळ असं माधवराव गाडगीळ. त्यांचं. पंचायती राज इन्स्टिट्यूशन संदर्भात पण एक गाडगीळ कमिटी होती, ती माहिती आहे का तुम्हाला? हो मॅम. ते कोण होते? मॅम मला त्यांचं पूर्ण नाव कधी होती ती कमिटी नेमलेली? आय एम सॉरी मॅम, मला वर्ष नाही सांगता. त्याविषयी नाही माहिती. पुणे शहरातील महिलांचे काय प्रॉब्लेम्स वाटतात तुम्हाला? मॅम पुणे शहरातील महिलांचा किंवा शहरातील कुठल्याही महिलांचा एक सेफ्टी इश्यू जो आहे तो प्रमुख मला एक समस्या वाटते इथली, जो वुमेन सेफ्टी इश्यूज आहे त्याबद्दल. पुणे शहरातल्या महिलांना सेफ्टीचा इश्यू वाटतो, म्हणजे त्यांना इन्सिक्युअर वाटतं असं वाटतं तुम्हाला? मॅम हे इन्सिक्युअर वाटण्याबद्दल नाही आहे, परंतु सेफ्टी जी आहे ती ॲट होम असेल किंवा ॲट वर्क प्लेस असेल. मोस्ट ऑफ द वुमेन ज्या आहेत त्या अर्बन एरियामध्ये ह्या वर्किंग आहेत, तर होम असेल तर डबल बर्डन त्यांना शेअर केलं जातं. यासोबतच वर्क प्लेसवरती आणि होममध्ये जर डोमेस्टिक एक्सपिरियन्स काय आहे? तुम्हाला कितपत सेफ वाटतं पुण्यामध्ये? मॅम माझा जसा अनुभव आहे, मागच्या मी काही महिन्यापासून पुण्यात स्टे करत आहे, तर माझ्यासाठी हा अनुभव मला सेफ फील झालेला आहे. परंतु मी एक बॅचलर आहे आणि एक बॅचलर लाईफ म्हणून सध्या पुण्यात राहत आहे, परंतु यामध्ये मला सेफ फील होते. अजून काय प्रॉब्लेम्स आहेत? सेफ्टी हा एक इश्यू झाला. अजून मॅम दुसरं आहे की जे डबल बर्डन आहे वर्किंग वुमेनचं आणि किंवा इथली कॉस्ट आहे, लिव्हिंग कॉस्ट आहे, जर मुली राहत असेल किंवा फॅमिली असेल तर वर्किंग वुमेनसाठी होम बर्डन असेल आणि वर्किंग सुद्धा ॲट ऑफिस असेल, तर हे दोन्ही सुद्धा त्यांना शेअर करावी याची एक अपेक्षा अजून सुद्धा पाहिली जाते. त्यानंतर मॅम दुसरा इश्यू आहे की हेल्थ कंडिशन्स आहेत. अजून सुद्धा आपल्या पुण्यातील म्हणता येईल किंवा महाराष्ट्रातील ज्या आहेत 49% अहवाल आहे की 49% वुमेन हा हेल्थ वाईज ॲनेमिक आहेत, तर तो सुद्धा इश्यू. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करताना काही यूज आहे का? मॅम मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा थेट उपयोग असा टेक्निकल वाईज पेक्षा मला एक वाटतं की जो मॅनेजमेंट इश्यू आहे, जो मी टोटल क्वालिटी मॅनेजमेंटमध्ये मी शिकली आहे, तर उपजिल्हाधिकारी म्हणून काम करत असताना तर ज्या गोष्टी मी त्या दरम्यान शिकलेल्या आहेत की स्किल मॅनेजमेंट असेल, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असेल, तर याचा मला उपजिल्हाधिकारी म्हणून काम करत असताना नक्कीच उपयोग होईल. तो निलंगा राईस आहे फेमस डिश, त्यात कोणतं तांदूळ वापरतात? मॅम मला नक्की सांगता नाही येणार, पण मी गेस करू का? आय थिंक हा कोलम राईस म्हणून बऱ्याच वेळेस वापरला जातो असं. ठीक आहे. तुम्ही आता समजा फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये तुमचं सिलेक्शन झालं आहे, येत्या काळात राज्यसेवेतून पण होईल समजा, तुम्ही मेकॅनिकल केलेलं होतं, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचा विचार नाही केला का तुम्ही? सर मी ही एक्झाम दिली होती, परंतु त्यापूर्वी सुद्धा मी सिव्हिल सर्व्हिसेसमध्येच येण्याची माझी आवड होती, म्हणून मी UPSC स्पर्धा परीक्षेसाठी सुरुवातीचा अभ्यासाची माझी वर्ष काही मी त्यामध्ये इन्व्हेस्ट केली होती आणि म्हणून मी मेकॅनिकल सर्व्हिसेसची ऑप्शन कुठला होता तुमचा? सर्व सोशियोलॉजी ऑप्शन होता. बरं. आता 2 चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत बघा, एकीकडे ॲनिमल आहे आणि दुसरा चित्रपट जो आहे तर तो सॅम बहादूर म्हणून आहे. माहिती आहे तुम्हाला? हो सर मी. मला सांगा कुठल्या चित्रपटाची सध्या खूप जास्त चर्चा आहे या दोघांपैकी आणि सर्वात जास्त प्रेक्षकांची पसंती कुणाला आहे? सर चर्चा तर दोन्ही चित्रपटांचं खूप मोठ्या प्रमाणावर प्रेस केलं जात आहे, परंतु जर कलेक्शन किंवा त्यांची कलेक्शन वाईज पाहायला गेलं तर ॲनिमल हा चित्रपट खूप चांगला सध्या कमावत आहे असं म्हटलं जातं. तुमचं सोशिओलॉजी हा ऑप्शनल होता, तुम्ही या चित्रपट बघितलेले आहेत का? हे सॉरी सर मी अजून पाहिलेले नाही, पण याच्याबद्दल तुम्ही थोडी आयडिया तर असेल तुम्हाला? हो सर. याच्यात काय आहे नेमकं? हो सर. काय वाटतं बरं तुम्हाला भारतीय समाज आणि हे 2 चित्रपट आणि त्याच्या संबंधित प्रेक्षकांचा जो ॲनिमलकडे वाढणारा ओढा आहे, तर याचं विश्लेषण कसं कराल तुम्ही? सर जर पहिला चित्रपट ॲनिमल असा चित्रपट घेतला आपण, तर प्रेक्षकांचा ओढा त्याकडे जास्त असण्याचं किंवा जास्त जाण्याचं प्रमाण असतं. यामुळे वाटतं की एक फॅमिली जी आहे आपण तिथे इन्स्टिट्यूशन त्यांनी दाखवली आहे, तर वडिलांचा आणि मुलांचा संबंध त्यामध्ये शो केलेला आहे त्यांनी. पण सर प्रामाणिक असं माझं मत आहे की त्यामध्ये जो व्हायलन्स दाखवलेला आहे तर तो सुद्धा प्रेक्षकांना जास्त खेचण्याचं कारण असं आहे की सध्या आपण पाहतो आजूबाजूला की अशा गोष्टींना एक
हिरोइझम म्हणून एक पाहिलं जात आहे त्याकडे. आणि यासोबतच मला सर याबद्दल फारशी कल्पना नसल्यामुळे सांगता नाही. चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. थँक्यू मॅम. हॅव अ नाईस डे.